नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, आरक्षणासंदर्भात सरकार प्रयत्नशील. तर मुख्यमंत्र्यांनीही काल शब्द दिला असल्याचं केलं नमूद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. माढामध्ये अजित पवारांच्या सभेत राडा. मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मराठा समाजाचा अंत पाहू नका, आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी. ठाकरे गटानं नवं गाणं केलं प्रसिद्ध. मालेगाव कोर्टानं संजय राऊतांचा जामीन अर्ज फेटाळला. 4 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कांदिवलीत वीणा संतूर इमारतीला भीषण आग. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. भीषण आगीत होरपळून तिघांचा मृत्यू, 2 जखमी. आणि अग्निवीर अक्षय गवतेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. बुलढाण्यातील पिंपळगाव सराई गावात शोकाकुल वातावरण. आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलेला आहे आणि यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलंय. आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून सरकार या संदर्भात प्रयत्नशील असल्याचं फडणवीस म्हटलेले आहेत. आणि आमच्या सरकारनं मागे आरक्षण दिलं होतं आणि ते उच्च न्यायालयात टिकलं. तामिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकणारं हे पहिलं आरक्षण होतं असं फडणवीस म्हटलेत. दरम्यान आमचं सरकार असेपर्यंत स्थगिती आली नाही. काल देखील राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे आश्वासन दिले की मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच, त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहोत असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये माढ्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं, मात्र ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात आरक्षणाचा लढा तीव्र केलाय. ते म्हणतात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. मात्र सध्या ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही. जे खरोखरच कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे. त्यामुळे या प्रश्नावर विचार सुरू असल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय. मित्रांनो, आता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या. ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही. धनगर समाज म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये घाला. आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका. बाजू एक नाहीये मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या. आज समजून घेण्याची मनस्थिती, मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं आणि आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. 16% मराठा समाजाला, 5% मुस्लिम समाजाला, 21% आरक्षण. आत्ताचं 52% आरक्षण एसटी, एससी, एनटी, ओबीसी सोडून हे द्यायचा निर्णय झाला. आम्ही त्या बाबतीमध्ये अभ्यास केला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही केलं. दुर्दैवाने हायकोर्टामध्ये ते टिकलं नाही. मग अशी गायकवाड आयोगाचं कोणीतरी बोललं त्यावेळेस त्या पद्धतीने ते झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आणि माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर उसाची मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. दरम्यान अजित पवार बोलताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका आंदोलकानं काळा झेंडा दाखवत अजित पवार यांचा निषेध केला. दरम्यान यावेळी बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला. तर मराठा आंदोलकांनी सभेमध्ये घोषणाबाजी केली असल्याचं पाहायला मिळतंय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलेला आहे. माढा इथे अजित पवार यांची सभा पार पडली आणि यावेळची ही घटना. कल्याणराव काळे, वामनराव उबाळे. आणि आता एक मोठी आणि दुःखद बातमी. बिशन सिंह बेदी यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. भारताचे फिरकी डावखुरे गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आलेली आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालंय. ते 77 वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं आणि बिशन सिंग बेदी यांनी भारतासाठी 67 टेस्ट खेळलेले आहेत. 1967 ते 1979 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना बिशन सिंग बेदी यांनी टेस्टमध्ये 266 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय 10 वनडेमध्ये त्यांना 7 विकेटही मिळालेल्या आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धेश, अतिशय दुःखद बातमी. बिशन सिंग बेदी हे काळाच्या पडद्याआड झालेत. सिद्धेश, माझा आवाज येतोय? तर बहुधा आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये. मात्र अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय. वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियासाठी ही वाईट बातमी समोर आलेली आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालंय. ते 77 वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं आणि बिशन सिंग बेदी यांनी भारतासाठी तब्बल 67 टेस्ट खेळलेले आहेत. 1967 ते 1979 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना बिशन सिंग बेदी यांनी टेस्टमध्ये 266 विकेट घेतल्या. याशिवाय 10 वनडेमध्ये त्यांना 7 विकेटही मिळालेले आहेत. संपूर्ण देशात यामुळे शोक व्यक्त होतोय. एकीकडे वर्ल्ड कप सुरू आहे टीम इंडियासाठी, दुसरीकडे ही वाईट बातमी आपण पाहतोय. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालंय. ते 77 वर्षांचे होते. पुढची बातमी पाहूयात. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत सरकारला अल्टिमेटम दिलाय. तर अल्टिमेटमचे 2 दिवस शिल्लक असतानाच मराठा क्रांती मोर्चानं पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे. मात्र आम्हाला हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे. तर 2 दिवसात आरक्षणाबाबत भूमिका मांडा, अन्यथा लॉंग मार्च काढू. मात्र मराठ्यांचा लॉंग मार्च सरकारला झेपणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. तसंच मराठा समाज एकसंघ होता आणि राहील. सरकार आणि विरोधकांनी मराठा समाजात फूट पाडू नये. सरकारनं आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. तर तात्पुरती मलमपट्टी नको, आरक्षण द्या असंही मराठा क्रांती मोर्चानं म्हटलंय. सरकारला परत सांगतोय, आमच्या आत्महत्या होता कामा नये. आमच्या आत्महत्या यापुढं झाल्याच नाही पाहिजे. त्यासाठी तात्काळ येत्या 2 दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरी पिटिशन दाखल झालेली आहे त्या माध्यमातून येत्या 2 दिवसात टास्क फोर्स निर्माण करून कशा पद्धतीने आम्हाला आरक्षण देणार याची स्पष्टता करावी. अन्यथा मराठा समाज आमच्याशी, मराठा समाजाशी या सरकारची गाठ आहे, लक्षात राहू द्या. येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय. त्यानंतर सरकारला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामधून जे लॉंग मार्च निघेल मुंबईच्या दिशेने ते सरकारला झेपणार नाही. एवढं या ठिकाणातून सांगेन. सरकार आणि विरोधी पक्ष यांनी आता मराठा समाजाचा छळ थांबवावा. कारण जे काय महाराष्ट्रामध्ये आता वातावरण सुरू आहे ते वातावरण कोणाशीही पोषक नाही. मराठा समाजाचा आरक्षण विषयावर अंत पाहू नका.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकही आक्रमक झालेत. अशातच मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर आत्महत्या केल्यानं प्रश्न सुटत नाही, त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका असं आवाहन देखील सुप्रिया सुळेंनी केलं. मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी. पार्लमेंटचं सेशन तर मी म्हणतेच आहे की जगामध्ये जी परिस्थिती झालेली आहे आज, जे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट चाललाय, रशियामध्ये जो कॉन्फ्लिक्ट चाललाय, त्याच्याबद्दल तातडीने इधर पार्लमेंटचं सेशन किंवा ऑल पार्टी मीटिंग ही सरकारने बोलवली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आज आरक्षणाचा जो मुद्दा असेल, हे इतके गंभीर आव्हानं या राज्यासमोर आहेत. हे राज्य मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे. जाहिराती देण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हे सरकारनं बघितलं पाहिजे असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. कोर्टात टिकेल असं आरक्षण देणार असं आश्वासन देणं थांबवून ठोस तोडगा काढा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निष्क्रियपणामुळेच मराठा आरक्षण गेलं असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. सरकारला आरक्षण द्यायचं की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा पवार यांनी समोर येऊन सांगायला. आज तिसरी आत्महत्या झाली या आरक्षणासाठी. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याची मुदत दिली होती, ती मला वाटतं परवा संपते. या 1 महिन्यात सरकारनं काही निर्णय घ्यावेत, काही प्रक्रिया कराव्यात आणि आम्हाला आरक्षण द्यावं. मराठा समाजाचा खरा विलन ज्यांच्यामुळे आज मराठा समाजाच्या तरुणांना आत्महत्याचा मार्ग स्वीकारायला लागतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे. कारण का ज्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात असलेलं आरक्षण रद्द झालं, जे आमच्या देवेंद्रजींनी कोर्टामध्ये पण टिकून दाखवलेलं, जे मराठा तरुणांच्या आत्महत्या होते त्याचा सरळ जबाबदार हाच निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून उदय सामंत यांनी एक मोठं विधान केलंय. किरण सामंतांनी अजून उमेदवारी संदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही, पण आम्ही सर्वजण तयार आहोत. जनतेतून मागणी होत असेल तर किरण सामंत हमखास निवडून येतील. किरण सामंतांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील लोकसुद्धा पक्ष विसरून त्यांच्या मागे उभे राहतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच रत्नागिरी नाही तर सिंधुदुर्गात किरण सामंत यांच्यासाठी पोषक वातावरण असल्याचंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. आपल्याच तालुक्यामध्ये नाही, आपल्याच जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये देखील त्यांचं वातावरण आहे. मध्ये मी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यामध्ये होतो. सिंधुदुर्गाच्या लोकांनी मला सांगितलं की यांच्याऐवजी दुसरा जर उमेदवार दिला तर विजयाची शक्यता तुम्ही बाळगू नका असे सांगणारे आपल्या पक्षातले नव्हते. आपल्या पक्षातल्या लोकांनी आपल्या नेत्याला तिकीट मागणं हे मी समजू शकतो, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी भैयांची उमेदवारी जाहीर होईल आम्ही सगळे पक्षभेद बाजूला ठेवून हजारो लोक भैयांच्या मागे उभं राहू. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची नाशिकमध्ये जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. नाशिकमधून 3,000 वाहनांमधून जवळपास 15,000 ते 20,000 कार्यकर्ते आझाद मैदानावर येणार आहेत. ठाण्यानंतर सर्वाधिक कार्यकर्ते नाशिकमधून येणार असल्याची माहिती समोर येते. मुंबईच्या आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय आणि या दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक जे आहे ते या दसरा मेळाव्यासाठी जाणार आहे आणि त्याचीच ही तयारी सुरू आहे. नाशिकच्या शिवसेना कार्यालयामध्ये आहोत आपण आणि दृश्यांमध्ये बघतो हे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी उद्याच्या या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करताय. नाशिकमधून शेकडो वाहनं जी आहे ती मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. कुठली वाहनं कुठल्या तालुक्यातून जाणार आहे, तिचा वाहन क्रमांक काय असणार आहे यापासून तर त्या वाहनामध्ये असणाऱ्या लोकांची यादी, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था, असं सगळंच नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वाहनाला झेंडे देखील लावले जाणार आहे. अशा सगळ्या प्रकारचं नियोजन जे आहे
ते या ठिकाणी पार पडतंय आणि याच नियोजनाची ही तयारी अर्थात रंगीत तालीम जी आहे ती या कार्यालयामध्ये केली जाते. आपण जर दृश्य बघितले तर हे दसरा मेळाव्याचं पोस्टर आहे जे वाहनांवर लावलं जाणार आहे, ज्याच्यावरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, आनंद दिघेंचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे असतील आणि श्रीकांत शिंदे या प्रमुख नेत्यांचे फोटो आहे आणि दसरा मेळावा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या अशा प्रकारचा आशय त्यावर आहे आणि ज्या जिल्ह्यातून ह्या वाहनं जात आहेत त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे, तालुका आहे आणि गाडी क्रमांक आहे. असं सूक्ष्म नियोजन जे आहे ते या संपूर्ण या दसरा मेळाव्याचं नाशिकमधून आहे. आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत. कसं नियोजन आपल्याकडनं करण्यात आलेलं आहे, किती वाहनं नाशिकमधून जाणार आहे आणि कशी व्यवस्था असणार आहे? खरं तर दसरा मेळावा म्हणजे सर्व शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. आपण बघतात की प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह आहे, एक वेगळा जल्लोष आहे आणि प्रत्येकाला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकायचे आहे आणि त्यासाठीचं हे नियोजन आहे. ह्यावेळचा मेळाव्याचं वैशिष्ट्यही वेगळं आहे, कारण ह्यावेळचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे आणि त्यामुळे हे ठिकाण थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे त्या ठिकाणाची माहिती आम्ही सगळ्यांना देतोय. नाशिकमधनं किमान 3-3.5 हजार वाहनं सकाळी निघणार आहेत. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. रेडबर्ड एव्हिएशनचं कामकाज निलंबित करण्यात आलेलं आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेत हे निलंबन करण्यात आलेलं आहे. सर्व विमान प्रशिक्षण केंद्र देखील बंद करण्यात आली आहेत. तपासणी पूर्ण होईपर्यंत ही केंद्र आता बंदच असणार आहेत. 4 दिवसात 2 अपघात झाले आणि हे अपघात झाल्यानंतर आता गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि रेडबर्ड एव्हिएशनचं कामकाज हे निलंबित करण्यात आलं असल्याचं कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, प्राजक्ता, बारामतीमध्ये जे एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी 2 कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विमानाचे प्रशिक्षण दिले जातं. एक आहे कार्व्हर एव्हिएशन आणि दुसरं आहे रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटर. परंतु गेल्या 4 दिवसामध्ये 2 वेळा अपघात झाले आणि हे अपघात कशामुळे झाले याची माहिती देखील या रेडबर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिली गेली नाही किंवा वरिष्ठांना दिली गेलेली नाही. लागोपाठ 3 दिवसामध्ये 2 अपघात झाल्यानंतर जे विमानाचे ते नुकसान झालेत, परंतु जे त्यामध्ये विमानाचे प्रशिक्षण घेत होते ते सुदैवाने बचावलेले आहेत. आणि हे विमानामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड का होतात, विमान खरंच म्हणजे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करण्याकरता आता जे सिव्हिल एव्हिएशन डायरेक्टर ऑफ फ्लाइंग ट्रेनिंगचे कॅप्टन आहेत अनिल गिल यांनी या सर्व देशभरातील यांचे जे रेडबर्ड कंपनीचे जे प्रशिक्षण परवाना आहे तो तात्पुरता सस्पेंड केलेला आहे. त्यांचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे आणि आता या देशभरातील जे काही रेडबर्ड कंपनीचे विमाने आहेत याची तपासणी करण्यात येणार आहे. ते विमाने सुस्थितीत आहेत का, त्याची काय दोष आहेत याची तपासणी करण्यानंतरच जे डायरेक्टर आहेत अनिल तर तपासणी पूर्ण होईपर्यंत ही केंद्र बंदच राहणार असल्याचं कळतंय. जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. अहमदनगरमध्ये विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलंय. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीला शेवंतीला प्रति किलो 50 ते 100 रुपये तर झेंडूला 100 ते 160 रुपये प्रति किलोला भाव मिळतोय आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर अधिक वाढ झालेली आहे. तर पुण्यामध्ये मार्केट यार्डात झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आणि आता एक मोठी बातमी. अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, कारण केंद्र सरकारनं त्यासाठी मान्यता दिलेली आहे. निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा हा मार्ग आता मोकळा झालाय. निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता पिंपरी ते निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा हा मार्ग अखेर मोकळा झालाय. निगडीपर्यंतच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज मंत्रालयानं सोमवारी 23 ऑक्टोबरला मान्यता दिली आहे आणि त्यामुळे शहरवासियांचे निगडीपर्यंतचं मेट्रोचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, हो, अगदी पिंपरीकरांचं स्वप्न जे होतं, जी आतापर्यंत जी मेट्रो होती ती पिंपरी पर्यंतच होती, पिंपरी गावापर्यंत. त्यामुळे निगडीच्या रहिवाशांना पुण्यात येण्यासाठी मेट्रो तशी फायदेशीर ठरत नव्हती. मी पुन्हा तिथून निगडीतून पिंपरीतून उतरून पुन्हा रिक्षा किंवा बसने तिकडे जावं लागत होतं. त्यामुळे तो वाढीव खर्च आणि वाढीव वेळ लागत होता. म्हणून ते केंद्र सरकारने, राज्य सरकारने DPR दिला होता की याला मंजुरी मिळावी आणखीन एक्सटेन्शनसाठी. म्हणून त्याला आता अखेर मंजुरी मिळाल्यामुळं पिंपरीत खऱ्या अर्थाने कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. थेट निगडीपासून ते इकडे स्वारगेट पर्यंत त्याचा निगडी वासियांना खूप मोठा फायदा होणार आहे. बरं,
चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. शिर्डीमध्ये 4 दिवस चालणाऱ्या साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. साई मंदिरातील काकड आरतीनंतर साईंचा फोटो आणि पोथीची मिरवणूक काढत उत्सवाला सुरुवात झाली आहे. विजयादशमीच्या दिवशी साईबाबांची पुण्यतिथी असते आणि त्यामुळे दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो. आजपासून 4 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. शारदीय नवरात्रोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाची मोठी परंपरा आहे आणि नवरात्रच्या 9 दिवसात रुक्मिणी मातेला विविध अलंकार पोशाख इथे करण्यात येतात. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग, माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. कलियुगात जी शक्ती आहे ती कुठे येऊन थांबली असेल तर ते रुक्मिणी मातेपाशी आहे असे सर्व भक्तांचे त्याच्यावर विश्वास आहे आणि तशी आख्यायिका पण आहे. रुक्मिणी मातेचं नवरात्र महोत्सव हा अत्यंत आनंदात आणि परंपरेनुसार साजरा केला जातात. 9 दिवसामध्ये 9 जे अलंकार पोशाख आहे ते केले जातात. त्यामध्ये कमलजा देवी पोशाख आहे, कमळात बसलेली लक्ष्मी आहे, सरस्वती पोशाख आहे, तुळजाभवानी पोशाख आहे आणि ललिता पंचमीला जे हे वनराई जे वनलक्ष्मी आहे तो पोशाख आहे. काल दुर्गा अष्टमी होती त्यामुळे शुभ्र वस्त्र परिधान करून जो दुर्गा देवीचा आहे पोशाख तो करण्यात आलेला होता आणि त्यानुसारच आजसुद्धा एक विशेष पोशाख असणार आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी जी सोन्याची साडी आहे सर्व सुवर्ण अलंकार हा पोशाख रुक्मिणी मातेला करतात. एकंदरीत पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं नवरात्र महोत्सव अत्यंत परंपरेनुसार आनंदात साजरा करतात आणि हे देवीचे रूप जे आहेत ते आपल्या सर्व विठ्ठल रुक्मिणी भक्तांना बघायला मिळतो. त्यामध्ये त्यांचा एक वेगळाच आनंद असतो. पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.